आज आपण ऐकणार आहोत नाथसंप्रदायातील विलक्षण सिद्ध, मातीमधून चैतन्य निर्माण करणारे योगी, गुरु शिष्य परंपरेचा जिवंत चमत्कार श्री गहिनीनाथ महाराज यांची जन्मकथा, जिथे मातीला प्राण मिळतात आणि गुरुकृपेने देवत्व प्रकट होतं. कनकागिरी गावात सद्गुरू मच्छिंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना सर्व वेदशास्त्रांचे ज्ञान, 14 विद्या, सकल अस्त्रविद्या, शाबरी विद्या यात पारंगत केले होते. देवदर्शनाचा क्रम घडवून नरशी, कालिका, मंदा, मारुती, श्रीराम अशा देवतांचे साक्षात दर्शन गोरक्षनाथांना घडले. जेव्हा श्रीरामांची भेट झाली तेव्हा रामांनी गोरक्षनाथांना आपल्या मांडीवर बसवून आशीर्वाद दिला. एके दिवशी गोरक्षनाथ एकटे बसून संजीवनी मंत्राचा जप करीत होते. त्यावेळी गावची मुले खेळत खेळत तिथे आली. ती मुले चिखलाची गाडी करीत होती. गाडीवर बसवायला गाडीवान हवा म्हणून ती मातीचा पुतळा करायला लागली, पण पुतळा जमेना. मग त्यांनी गोरक्षनाथांना विनवणी केली, तुम्ही पुतळा करून द्या. गोरक्षनाथांनी चिखल हातात घेतला आणि पुतळा घडवू लागले. त्यावेळी त्यांच्या मुखातून संजीवनी मंत्र अखंड चालू होता. पूर्वनियोजित होते की नवनारायणांपैकी करभंजन नारायण हा अवतार मातीच्या पुतळ्यातूनच प्रकट होणार. पुतळा पूर्ण होताच करभंजन नारायणाने त्यात प्रवेश केला आणि क्षणात तेजस्वी बालक जिवंत झाले. ते रडू लागले. मुलांनी तो आवाज ऐकला आणि घाबरून ओरडू लागली. गोरक्षनाथांनी भूत आणलं. मुले पळून गेली. मार्गात त्यांची भेट मच्छिंद्रनाथांशी झाली. नाथांनी शांतपणे सगळा प्रकार ऐकून घेतला आणि त्या ठिकाणी गेले. दुरूनच बालकाचा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तेव्हा नाथांनी जाणले, हा करभंजन नारायणाचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला उचलले आणि गोरक्षनाथांना सांगितले, जसा तू गौऱ्यातून जन्मलास तसाच हा संजीवनी मंत्रातून जन्मला आहे. गोरक्षनाथांची भीती दूर झाली. नाथांनी बालकाला आश्रमात नेले, दूध पाजले, पाळण्यात घातले. गावात बातमी पसरली, मच्छिंद्रनाथांनी मातीचा पुतळा जिवंत केला. लोक म्हणू लागले, ब्रह्मदेवापेक्षा मच्छिंद्रनाथ मोठे योगी आहेत. तीर्थयात्रेला निघताना मुलाच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा मधुनाभा ब्राह्मण आणि त्यांची पत्नी गंगाबाई, दोघेही अपत्यहीन पण अत्यंत सद्गुणी, मच्छिंद्रनाथांनी बालक गंगाबाईच्या ओटीत ठेवत म्हटले, हा करभंजन नारायणाचा अवतार आहे. याचे नाव गहिनीनाथ ठेवा. मोहनास्त्र मंत्राने विभूती टाकताच गंगाबाईंच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. बालकाचे नामकरण झाले श्री गहिनीनाथ महाराज. नाथांनी सांगितले, 12 वर्षांनी गोरक्षनाथ येऊन याला अनुग्रह देतील. ही कथा आपल्याला शिकवते की जिथे इतरांना माती दिसते तिथे गुरु चैतन्य पाहतो. सामान्य लोकांसाठी तो फक्त पुतळा होता, पण गुरूंच्या दृष्टीने तो देवाचा अवतार होता. आपल्या आयुष्यातही आपण स्वतःला कमी लेखतो, पण योग्य गुरु आपल्यातील देव ओळखतो. मुलांचा खेळ चिखल पुतळा, कोणालाही वाटलं नसतं की तिथे अवतार घडेल. ही कथा आपल्याला शिकवते की जिथे इतरांना माती दिसते तिथे गुरु चैतन्य पाहतो. सामान्य लोकांसाठी तो फक्त पुतळा होता, पण गुरूंच्या दृष्टीने तो देवाचा अवतार होता. आपल्या आयुष्यातही आपण स्वतःला कमी लेखतो, पण योग्य गुरु आपल्यातील देव ओळखतो. खेळातूनही चमत्कार घडू शकतो. मुलांचा खेळ चिखल पुतळा, कोणालाही वाटलं नसतं की तिथे अवतार घडेल. देवाला वेळ, जागा आणि तयारी लागत नाही, फक्त शुद्ध भाव लागतो. आई पण हे केवळ जन्माने येत नाही. गंगाबाई जन्मदात्री नव्हती, पण ती खरी माता ठरली. जी प्रेमाने, त्यागाने आणि संस्काराने वाढवते तीच खरी आई. ही शिकवण आजच्या समाजाला फार गरजेची आहे. ओम गहिनीनाथाय नमः. ही होती मातीमधून जन्मलेले, गुरुकृपेने सिद्ध झालेले श्री गहिनीनाथ महाराजांची अद्भुत जन्मकथा.